नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एक कॉईन पाऊच. एका छोट्याशा कापडापासून एक सुंदर असं कॉईन पाऊच बनवणार आहोत आपण. बघा, त्याचं मेजरमेंट आहे 8 बाय 5 इंच. रुंदी आहे याची 5 इंच आणि उंची आहे याची 8 इंच. म्हणजे 8 बाय 5चा आपण एक छोटासा तुकडा घेतलेला आहे. कॉटनचं फॅब्रिक आहे हे. आणि त्याच मापाचा आपण एक नॉन अस्तर घेतलेला आहे. नॉन अस्तर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कॉटनचं कुठलंही अस्तर लावू शकता किंवा एखादं शॉपिंग बॅग असेल तर त्याचंही लावू शकता. त्याच मापाची आपण एक झीप घेतलेली आहे आणि एक रनर घेतलेला आहे. तर बघा, मेन फॅब्रिक आहे ना, जे आपण असं सरळ ठेवूया, त्याच्यावर झीप उलटी ठेवायची आणि त्याच्यावरून नॉन अस्तर असतं ना ते ठेवायचं आणि आपण त्याला इथे स्टिच करून घेऊया. तर हे बघा, आपण असं याला व्यवस्थित स्टिच करून घेऊया एकसारखं. स्टिच केल्याच्या नंतर इथे आपण त्याला असं पलटी करूया. असं केल्याने काय होईल की आपल्या आतून कुठलीही शिलाई दिसणार नाही आणि ती झिपमध्ये अडकणार पण नाही, रनरमध्ये अडकणार पण नाही. तर वरून दाबटीप देऊन घेऊया, म्हणजे ते एकदम पक्का होईल. तर अशी दाबटीप देऊन घेऊ. तसंच आता दुसऱ्या साईडनी करूया आपण. जे मेन फॅब्रिक आहे ते त्याच्या वरतून ठेवायचं झिपच्या, आणि जे नॉन अस्तर आहे ना ते असं खालच्या साईडनी घ्यायचं. म्हणजे दोन्हीच्या मध्ये झिप येईल असं पकडायचं आणि त्याच्यावरही तशीच टीप देऊन घेऊया, आपण स्टिच करूया. तर बघा, अशा प्रकारे मी स्टिच करून घेतलेलं आहे. आणि आता आपण ही झिप आहे ना इथून ओपन करून घेऊया. असं केल्याने काय होईल की आतून कुठलीही शिलाई वगैरे काही दिसणार नाही आणि फिनिशिंग पण छान येईल त्याला. आता त्याच प्रकारे आपण परत याच्यावरही दाबटीप देऊन घेऊया, जसं त्या साईडने केलं होतं तसंच. दाबटीप देऊन झाली की यामध्ये आता आपण रनर ओवून घेऊया. तरी बघा, मी इथे रनर टाकून घेतलेला आहे. आता याला आपण पलटी करून घेऊ. आता असं उलट्या साईडनी करून घेतलं की व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित करून घेऊया. आणि आपण जे झिप लावली होती ना त्या साईडनी कुठल्या एका साईडने आपण त्याला अर्धा इंच असं वरच्या साईडनी फोल्ड करूया. तर वरच्या साईडनी आपण बघा अर्धा इंच ह्या साईडनी, दोन्ही साईडने आपण अर्धा इंच मोजून घ्यायचे, म्हणजे खालीवर व्हायला नको एखाद दोन बाजू. तर असं आपण दोन्ही साईडने आता याला स्टिच करून घेऊया. जे काय एक्स्ट्राचं असेल ते आपण कट करून घेऊया, कारण ते परत मग आतून असं जाड होतं आणि मग ते व्यवस्थित दिसणार नाही. एक तर छोटंसं पाऊच आहे, आतून जास्त जाड व्हायला नको. आता इथून आपण त्याला ओपन करूया. तर बघा, ओपन केल्यानंतर एक सुंदर असं क्यूट छानसं कॉईन पाऊच आपलं तयार झालेलं आहे. त्याचे कोपरे आपण असे व्यवस्थित काढून घेऊया. म्हणजे त्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने, मी इथे कैचीने काढते. चारही कोपरे आपण एकदम व्यवस्थित असे बाहेर काढून घेऊया. छान लुक येतोय मग त्याला. बघा किती छान येतो कॉईन पाऊच आपलं तयार झालेलं आहे. सुंदर असं छोटंसं कॉईन पाऊच. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. तर एक कॉईन पाऊच आपलं बनवून तयार झालं. खूप थोडा वेळ लागतो आणि थोडं सामान लागतं, आणि छोट्याशा तुकड्यापासून इतकं सुंदर छान कॉईन पाऊच हे तयार होतं.